त्यांचे आभार. टीम सावध संघ तुम्ही नाणेफेकी गमावली आहे. नाणेफेकी जिंकली असती काय स्वीकारलं असतं? बॅटिंग केली असते मी. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. बॅटिंग करताना काय टार्गेट मनामध्ये असेल? 30-40 पर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. अधिक अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असतील? आहे KP आहे, दामू आहे, खंडू आहे, आहेत अजून 4-5. इथे आल्यानंतर हे आयोजन पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खूप सुंदर आहे आणि मला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो. नक्कीच आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. तर टीम योगेश 11 आमने ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. आणि जाऊयात बॉक्समध्ये. इथून मात्र दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. आमने विपक्ष सावध. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच.
अक्षरशः घाम फुटला होता सर्वांचा स्वागत आणि सन्मान करताना. एवढी मंडळी संजयजी वारगडे साहेब यांच्या माध्यमातून येत असते. अंतिम ऑफिशियल कॉल आहे. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय कारण आपल्यामुळे इथे मैदान थांबलं गेलंय. तब्बल अर्धा तास इथे मैदान थांबलेलं आहे. तर मॅच लगेच सुरू करायचंय कारण पंच आमच्या मैदानात दाखल होत आहेत. वेळ दवडून देऊ नका, मॅच लगेच सुरुवात करा. मॅचला इथून सुरुवात होते. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. योगेश 11 आमने आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर संजय स्पोर्ट्स सावत अशा दोन संघादरम्यान सामना पाहायला मिळेल. योगेश पाटील खरिवली यांच्या माध्यमातून सागर फुलोरे, सत्यम दळवी यांना शुभेच्छा येतात. त्याचबरोबर संपूर्ण संघाला योगेश 11 आमने या टीमला योगेश पाटील खरिवली यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्याचनंतर सागर फुलोरे यांनी जर काय 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले किंवा 3 बॉलवरती 3 विकेट्स मिळवल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज योगेश पाटील यांच्या माध्यमातून सागर फुलोरे यांना दिलं जाईल. धन्यवाद योगेश पाटील खरिवली यांच्या माध्यमातून या शुभेच्छा येतात आणि पारितोषिक देखील येत आहे. मॅचला प्रारंभ होईल त्या अगोदर आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक सूचना आपण सावध टीमपर्यंत पोहोचवतोय. आपण जो वेळ दिला होता त्या वेळेचं उल्लंघन केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे. मॅचला इथून सुरुवात होते. पहिल्या डावाला सुरुवात होत असताना योगेश 11 आमने ए या संघाने प्रथमतः
टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आपण पाहतोय धर्मवीर चषक 2025 एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला नेहमीच आपण पाहत असतो आणि यावर्षी देखील एक देखणं आयोजन आपल्या भेटीला आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दामू आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय स्पोर्ट्स सावध टीम कडून. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतात गोलंदाज सागर फुलोरे. सागर फुलोरे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. योगेश पाटील खरिवली यांच्या माध्यमातून सलग 3 बॉलवरती 3 विकेट्स मिळवल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल राईट मोर द विकेटने डिलिव्हर होईल. पहिलाच बॉल अप्रतिम टप्प्यावरती हाताळला गेलाय. गुडलेंथ वरती हा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉलने सुरुवात केली सागर फुलोरेने. पहिलाच बॉल अप्रतिम स्ट्रायकर एंडवरती आपण दामूला पाहतोय. कैलास करता हा बॉल होता. क्रॉस बॅटेड फटका आहे. मोठा स्ट्रोक खेळलाय. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. षटकाराने टीमचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज कैलास. धावाची टाकली बरोबर. कारण आपलं खातं खोलत असताना आणि टीमचं देखील खातं खोललं जातं. या ठिकाणी 6 अंकावरती अत्यंत जबरदस्त फटका आपण पाहिला फलंदाज कैलासच्या बाटमधून. स्वराज 11 डोळे आपण कुठेही जाऊ नका. यानंतर आपला सामना लगेचच होणार आहे. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का पाहावं लागेल. उलटच्या बाजूने कॅच घेण्याचा प्रयत्न केला परंतु अपयशी ठरले. 2 धावा जरूर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय आणि खरं तर तिसरी धाव सुद्धा तिथे पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. ऑल कॉम्बिनेशन अगदी उत्तम दर्जाचा होता. उलटच्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा खडतर प्रवास होता क्षेत्ररक्षकासाठी परंतु अशा कॅचेस टेनिस क्रिकेटच्या पटलावरती टिपणं अत्यंत गरजेचं आहे. कैलास एक घातक फलंदाज आहे. आक्रमकतेचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने एक षटकार देखील लगावलाय. त्याच्या झेलसाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं होतं. धावसंख्या 9 वरती. राईट मोर द विकेटने गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल डॉट त्यानंतर षटकार त्यानंतर 3 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर थोडासा कटर बॉलचा वापर केला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधली ही जुगलबंदी आपण पाहतोय. कधी गोलंदाज हाबी होतोय तर कधी फलंदाज हाबी होतोय. चांगली जुगलबंदी रंगताना पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंदरम्यान. सागर फुलोरे पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने सज्ज झालाय. यावेळीचा बॉल अप्रतिम आहे. आणखीन एक दर्जेदार बॉलची समाप्ती झाली आहे. 5व्या क्रमांकाचा बॉल देखील डॉट आलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. सागर फुलोरे आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर कमबॅक करून देतात आपल्या टीमला. पुढचा बॉल घेऊन अत्यंत उत्तम दर्जाचं षटक हे राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात बिनगडी बाद 9, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला परंतु त्यानंतरचं कमबॅक होतं ना लाजवाब. शेवटच्या 3 बॉलमध्ये 9 आल्या होत्या परंतु शेवटच्या 3 मध्ये एकही धाव आली नाहीये. तिथे सागर फुलोरेने त्याचा क्लास दाखवला. सागर फुलोरेने त्या अनुभवाचा योग्य वापर केला आणि फलंदाज कैलासला त्या ठिकाणी बंदिस्त केलं. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय, कंप्लीट होतोय. धावसंख्या बिनगडी बाद 9 या अंकावरती आपण पाहतोय. ग्रामीण भागातली मानाची सन्मानाची स्पर्धा धर्मवीर चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर वीर बजरंग धोंडावडवली संघाने बाजी मारले, अस्तित्व टिकवले, टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुजलला आणलाय. मात्र सुजल इथून आपल्या टीमला किती धावांचे योगदान देईल हे देखील पाहावं लागेल. कैलासच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला आणि 3 धावांची पॅनल्टी आहे सावध टीमला, त्यामुळे एक मोठं टार्गेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित त्या 3 धावा महागात ठरू शकतील कारण तुम्हाला दिलेला आयोजकांनी वेळ, त्या वेळेचं केलेलं उल्लंघन आणि तिथून मात्र या 3 धावांची पॅनल्टी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल असेल सुजलचा. पहिलाच बॉलला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. खूप चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी करतायत.
अगदी पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला, समोर तिच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय. सुजल पुन्हा एकदा सज्ज, राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन स्टेप आउट झाले, पुढे सरकले, प्रॉपर टायमिंग आहे, क्लास फटका पाहायला मिळाला, बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. गेला, पावलांचा योग्य वापर केला, स्टेप आउट झाले आणि अशा पद्धतीचे षटकार आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावरती ब्रॅडन मॅककुलम यांचे पाहिलेत, जे न्यूझीलंड संघाचे एक जबरदस्त क्रिकेटपटू होते. अशा पद्धतीच्या स्ट्रोकसाठी त्यांना जाणलं जात होतं आणि त्यांची बॅटिंग मध्ये क्लास होता खरं तर, आणि त्यांची आठवण देऊन जाणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज षटकातला पुढचा बॉल यावेळेला बॅकफुट वरती आले, पूल केलाय, मात्र सक्सेसफुल होतील का? इनटू द गॅप, खूप चांगला स्ट्रोक, गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कैलास आपले हात खोलतोय आणि सलग दुसऱ्या बॉलवरती देखील आघात करतोय. या अगोदरच्या बॉलवरती त्याने षटकार लगावला, तर लगेचच त्याने दुसऱ्या बॉलवरती चौकार लगावलाय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय 19 अंकावरती. ठेवली जाते, डील केली जाते फक्त चौकार आणि षटकारामध्ये. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय सावध संघाच्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, व्हॉट अ शॉट, बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आतमध्ये जणू काय तुफान पसरले मैदानाच्या आतमध्ये, अशा पद्धतीची फलंदाजी. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळालं आणि इथून मात्र यष्टीचित केला गेलाय फलंदाज कैलासला, ज्याच्या खेळीमध्ये आपण 2-3 षटकार आणि 1 चौकार पाहिला. निराश पावलाने मागे जात असताना फलंदाज कैलास बॅक टू द डगआउट. पहिला धक्का सावध संघाला. या ठिकाणी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खंडू येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं खंडूसाठी हा बॉल. यावेळेला मात्र स्वीप केला बॉलला, लेग स्क्युअर मध्ये बॉल निघून गेलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी खूप चांगला स्ट्रोक सजवलाय खंडूनं. खेळाडू कक्षातून जणू काय सेट होऊन आलाय की काय, अशा पद्धतीचा स्ट्रोक खेळला गेला. लोअर फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट केलंय चौकारामध्ये. येतोय चौकार. आतमध्ये जबरदस्त फलंदाजी संजय स्पोर्ट्स सावध संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता साहिल, तर त्याला या ठिकाणी आपण हा सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक आपण पाहतोय संजय दादा वारगडे, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा विद्यमान उपसरपंच वडवली यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार देऊन साहिलला सन्मानित करत आहोत. खूप चांगली बॅटिंग डोळे टीमसाठी त्याची राहिली होती आणि खरं तर
कठीण परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये त्याने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. वेल प्लेड साहिल अँड ऑल टीम. पुढील मॅच साठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होत असताना जबरदस्त बॉल आहे, जबरदस्त बॉल आहे. कौतुकास्पद, कौतुक करावं तितकं कमी आहे या चेंडूचा. खूप चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. सागर येत आहेत गोलंदाजीसाठी. मात्र पहिलाच बॉल अचूकता त्यांनी ठेवली आहे. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न चांगले ठेवले होते क्षेत्ररक्षकानं. अंतिम क्षणाला बॉल हातातून निसटला आणि त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती. या डावातला अंतिम षटक आहे आणि ज्या ज्या वेळेला शेवटचं षटक असतं त्यावेळेला फलंदाजाचे प्रयत्न असतात मोठे फटके खेळण्याकरिता. मात्र ते मोठे फटके इथून पाहायला प्रेक्षकांना मिळतील का? अखूट टप्प्याचा बॉल इनसाइड एज आतली कडा घेतल्या. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाचा होता, तो फसलाय प्रयत्न आणि त्यानंतर एक सिंगल इथे मात्र चोरली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचत असताना आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये आजमावतोय. एक बाजूने आहे योगेश 11 आमने ए, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स सावध. या दोन संघांमधली भीषण लढाई मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर थेट एष्टांवरती बॉल आदळलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज खंडू बाद होतील. दुसरा धक्का टीम सावध संघाला. दुसरी विकेट गमावल्या खंडूच्या रूपामध्ये. खर तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला निश्चितपणाने भेट देतील आणि दरवर्षी हे मान्यवर आम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं. खरं तर भिवंडी लोकसभाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ माधरे उर्फ बाल्या मामा यांचं देखील शुभ आगमन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि संजयजी वारगडे हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. नेहमीच प्रत्येक वेळेला आपण पाहिलं तर सुखादुखात साथ देणार हे व्यक्तिमत्व. त्यानंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 15,555 माननीय श्री अनिलजी मानेवडे साहेब तुळजाई कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालाय. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन. मोठं बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. सलगचा तिसरा बॉल या ठिकाणी डॉट येतो. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. धावसंख्येवरती फुलस्टॉप लावला गेलाय. धावसंख्या थांबवली गेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 29 होत्या, परंतु या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज सागर आले आणि त्यांचा त्यांनी क्लास दाखवलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. इनसाइड इथे देखील आहे आणि इथे देखील फलंदाज एसटी चित होतील आणि अखेरकार पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आहे 32 वरती. 33 धावांचं लक्ष गाठायचंय योगेश 11 आमणे संघाला. तत्पूर्वी आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालंय 7,777 माननीय श्री कुणालजी सुतार साहेब तालुका प्रमुख धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. त्यांना देखील मनापासून धन्यवाद देऊयात. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,777 रुपये माननीय विश्वासजी जामघरे साहेब उद्योगपती कुकसे बोरिवली यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. त्यानंतर या स्पर्धेकरिता मालिकावीर आपल्याला कूलर आहे सौभाग्यवती अरुणाताई संतोष भोईर माजी उपसरपंच वडवली यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक बॅट उषा फार्म हाऊसचे प्रोप्रायटर्स विकी दिवाणे यांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत पाटील सर्वेर अँड अनिकेत पाटील अँड ऋषिकेश पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर या स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले. अगदी पाहिलं तर माननीय श्री सचिन घोडविंदे साहेब माजी सरपंच डोळे एस जी ग्रुपचे अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर जयेश पाटील उद्योगपती वडवली यांच्या माध्यमातून युट्यूब सेवा आम्हाला पुरस्कृत झाली आहे. त्यानंतर वायफाय सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली श्री प्रज्योत वारगडे आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स. त्यानंतर ही संपूर्ण चेंडूची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली श्रीयुत सुभाष जोशी श्रीयुत तुषार वारगडे आणि श्रीयुत अजय पाटील यांना धन्यवाद. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी
जी आम्हाला मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्यांनी दिली आहे, कैलासवासी कुसुम दुंदाराम गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्री विशाल दुंदाराम गोंधळी पोलीस पाटील वडवली यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाला आणि या सर्व बक्षीस जाताना मनाच्या अंतकरणापासून आपण धन्यवाद देऊयात. आणि या स्पर्धेकरिता आपण पाहिलेला प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री प्रकाश पाटील साहेब शिवसेने नेते, माननीय श्री विश्वासजी थळे साहेब शिवसेना उपनेते, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर माननीय श्री शांतारामजी मोरे साहेब आमदार भिवंडी ग्रामीण, आणि त्यानंतर माननीय श्री निलेश सांबरे साहेब उपनेते शिवसेना. हे सर्व मान्यवर आपल्याला या मंचावरती नक्कीच पाहायला मिळतील. तर पहिल्या डावाचा खेळ संपलाय, 32 धावा उभ्या केल्यात, 33 ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. योगेश लिओन आमने संघाला आपण सुरुवात पाहिला आणि इथून मात्र उत्तरदाला ज्या वेळेला सुरुवात होईल, या स्पर्धेला गेले 5 वर्ष ज्यांनी आवाज दिलाय जून अंदुरकी संघाचे गावचे सुपुत्र आणि एक जबरदस्त समालोचक ज्यांनी आपल्या आवाजावर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या, कल्याण डोंबिवली नव्हे तर अनेक महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाने स्पर्धा गाजवल्या गेल्या, समीर ठाकरे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद मिस्टर प्रवीण शिंदे, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं धर्मवीर चषक 2025-26 स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. दामू इथे गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल ओव्हर कव्हर्स. क्लासिकला फटका तुम्हाला बघायला मिळाला. सत्यम आणि सागर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी कैलास पाटील जुन्या अंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळाला. ज्या प्रकारे त्याची बॅटिंग आपण पाहिली, 32 धावा स्कोर कार्ड वरती, 33 धावांचं लक्ष. पुढचा बॉल दामूचा पंच केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलेत. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते 3 या आकड्यावरती. शिवसेना उपतालुका प्रमुख तथा शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय संजयजी वारगडे यांची स्पर्धा ऑन साइडला हुक केलाय. ग्रेट शॉट सागरच्या बॅट मधून, मेगा सिक्सर. फायर षटकार त्याच्या बॅट मधून लागोपाठ 3 सिक्सर जर लगावले तर योगेश पाटील खरिवली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाणार आहे. दामूच्या विरोधात आक्रमण आता सुरू केलेलं आहे. याच फटक्यांची गरज होती. दामू बॅटिंग मध्ये पूर्ण फ्लॉप राहिला. फुल टॉस, बॅटची बाहेरील कडा, थर्डमॅनला बॉल येतोय, फिल्डर उपस्थित. शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. डॉट बॉल. 9 धावा स्कोर कार्डवर. धर्मवीर आनंद दिघे साहेब, ठाण्याचा ठाण्या वाघ, आदरणीय संभाजी रविकांत पाटील युवासेना भिवंडी तालुका प्रमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. आणि दरम्यान
त्यांचं स्वागत या षटकारानं केलं जात आहे सागर पुलोरेच्या बॅटमधून. आणखी एक मेगा सिक्सर. दामूच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. एकाच बेल्ट मध्ये एकाच असोसिएशन अंतर्गत हे दोन संघ आपण खेळताना बघत आलेलो आहोत. संजय स्पोर्ट सावध आणि आमने संघ दोघांनी एकमेकांच्या विरोधात सोबतीला क्रिकेट खेळला, परंतु सध्या तरी आमने संघ भारी पडला. 32 टार्गेट आहे, 33 टार्गेट आहे. आणखी एक फटका दमदार येतोय, हुक केलाय. धावांची भूक मिटवत असताना आणखी एक षटकार सागर फुलोरेच्या बॅटमधून. स्कोर कार्ड वरती लागले आणि 3 रन्सची पॅनल्टी मुळे दिलेली आहे ती टीम संजय स्पोर्ट सावधला. 3 धावांची पॅनल्टी आपण या ठिकाणी ऍड करतोय. 24 धावा या स्कोर कार्ड असतील. आईगाव स्पोर्ट वडवली आयोजित धर्मवीर चषक 2025-26 ही स्पर्धा आपण पाहतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि आता 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चला डोळे कॅप्टन आपण रेडी राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल स्वराज 11 ढोलेच्या विरोधात. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी महेश बॉलिंग मार्कवर येतोय. काल वीर बजरंग दोंडा बळवली या संघाने अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवला. यावेळेला शरीर भेद या चेंडूचा विकेट टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 25 च्या आकड्यावर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 25 रन्स. पेपरवरती असं वाटतंय की आता एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. जसा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, सागरनं 3 षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला दाखवले. त्याचा दमखम त्यानं दाखवला ज्या खेळासाठी ओळखला जातो. थोडासा खाली राहणारा बॉल, लाऊडली अपील देखील करण्यात आले. येथे चांगला बॉल गोलंदाज महेशच्या माध्यमातून. योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. फक्त टाईप करा धर्मवीर चषक वडवली 2025 आणि या स्पर्धेचा घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. काल एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि आजही 12 संघ तुम्ही खेळताना पाहणार आहात. पडगा परिसरामधील आमने लोणाळ परिसरामधील काही संघ तुम्हाला पाहायला मिळतील, तथा भिवंडी मधील जुनानोर्की टेंभोली परिसरामधील काही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पालिवली संघ देखील दाखल झाला. म्हणजे ओव्हरऑल एक परिपक्व क्रिकेट आज या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. काल मुरबाड मधून देखील एक संघ दाखल झाला. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय. आणखी एका बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून षटकार. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 2 धावा दूध विजयापासून. सागर बार्शीनं आज जबरदस्त गोलंदाजी केली. अंतिम ओव्हर मध्ये
पलटवार करून देणारी गोलंदाजी, जेथे 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळाल्या. टॉप एज बेस्ट टायमिंग, डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आला, झेल मात्र सुटली त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. असं वाटते की सागरला मोठा फटका खेळून हा सामना फिनिश करायचा असेल, अन्यथा याही बॉलवरती मॅच फिनिश होऊ शकली असती, जेवढा उंच बॉल उडाला होता. चला ढोले कॅप्टन आपण या. फक्त 2 धावा दूर विजयापासून, आणि या फटका विजयाचा, विजयी षटकार सागरच्या बॅटमधून. सामना जिंकला या ठिकाणी UP11 आमने संघानं. अभिनंदन टीम अँड हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावध.